नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर बघा, जे सर्व विद्यार्थी महाराष्ट्र सीईटी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ इच्छितो, फार्मसीसाठी म्हणा किंवा ॲग्रिकल्चरसाठी म्हणा, महाराष्ट्र सीईटी थ्रू ज्या विद्यार्थ्यांना ज्या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना CUP कॉलेज आणि इंजिनिअरिंगसाठी स्पेशली ॲडमिशन घ्यायच्या अशा विद्यार्थ्यांसाठी मग त्या कॉलेजला ॲडमिशन घेत असताना काय सेफ स्कोर राहिला पाहिजे ते आपण सगळे या व्हिडिओच्या अंतर्गत आपण बघण्याचा प्रयत्न करूया। बघा, ही महाराष्ट्र सीईटीची ऑफिशियल वेबसाईट आहे। ऑफिशियल वेबसाईटमध्ये ॲडमिशन पोर्टलवर गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, बीटेक या सेक्शनमध्ये गेल्यानंतर ही विंडो ओपन होणार। तर या विंडोमध्ये लास्ट इयरमध्ये काय होतं, लास्ट इयरपासून 4 राऊंड कॅप राऊंड सुरू झालेला आहे। तर लास्ट इयरचा जर आपण कट ऑफ बघितला तर तिथनं तुम्हाला सेफ स्कोरचा अंदाज येऊन जाणार। ठीक आहे, तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघू शकता कॅप राऊंड 4 महाराष्ट्र MH कट ऑफ आणि ऑल इंडिया कट ऑफ। आपण फक्त MH कट ऑफच बघूया। ठीक आहे, असेच तिसऱ्याचं सेकंडचं सगळं दिलेलं आहे। मी ते एका PDF स्वरूपात बघा, कॅप फर्स्ट कट ऑफ 25-26, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या सगळ्या PDF मी ओपन केलेला आहे। ठीक आहे, आपण एक PDFचा अभ्यास करूया। बघा, आपण जो काही CUPचा जो काही इन्स्टिट्यूट कोड आहे तो 16006। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता ब्रांच वाईज इथं आपल्याला कट ऑफ दिलेला आहे। पहिल्या कॅप राऊंडसाठी झाला येतं लक्षात। जसं की जनरल ओपन मध्ये जर बघितलं तर क्लोजिंग रँक होती 4694, म्हणजे लेट मी झूम इट। 4 येतं लक्षात तुम्हाला। तर 98.62 जनरल ओपन साठी। ठीक आहे, आणि जनरल SC साठी मग असा कॅटेगरी वाईज दिलेला आहे। परंतु तुम्ही बघू शकता 98 ओपन साठी। आपण फक्त ओपनचीच गोष्ट करूया। आणि होम युनिव्हर्सिटी जो विद्यार्थी समजा पुणे युनिव्हर्सिटीकडला असणार आणि पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघा, तुम्ही बघू शकता क्लोजिंग रँक होते 243, म्हणजे तो पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातनं 243 त्याचा रँक होता, जो शेवटचा म्हणजे इथे लागलेला आहे। कम्प्युटर सायन्ससाठी नेहमी हाय जातो, येतं लक्षात। तुम्ही मग कॅटेगरी वाईज बघू शकता, SC साठी, ST साठी, VJ साठी, येतं लक्षात। आफ्टर दॅट एल साठी बघा, एल आणि त्यात काय डिफरन्स राहते। जनरल ओपन समजा जनरल OBC जे काही कॅन्डिडेट्स राहतात, म्हणजे यात फिमेल आणि मेल दोन्ही कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात। परंतु एल ओपन म्हणजे लेडीज, ओनली फॉर लेडीज कोटा, येतं लक्षात। तर यांसाठी बघू शकता तुम्ही, म्हणजे काही पाहायचं कामच नाही दिसते, येतं लक्षात। कॅटेगरी वाईज स्ट्रीम वाईज मग इथे तुम्हाला काय म्हणू शकतो कट ऑफ दिसतो। तर हीच तुमची क्लोजिंग रँक होणार। म्हणजे हा जो काही लास्ट इयरचा कट ऑफ होता याच्या मागे पुढेच तो पॉईंटनेस डिफर होणार। ह्या झाला पहिल्या कॅप राऊंडसाठी। आता आपण सेकंड कॅप राऊंडचा विचार करूया। बघा, जनरल ओपनसाठी तुम्ही बघू शकता 3625 कट ऑफ थोडा कमी झाला। क्लोजिंग रँक तेव्हा 234 होती, आता थोडी वाढली। म्हणजे काय म्हणू शकतो, कॅप राऊंडही म्हणजे जसे जसे कॅप राऊंड चेंज होतात, असं नाही की सेकंड राऊंड कॅप राऊंड मध्ये कट ऑफ जास्त झाला आता। पहिल्या राऊंड मध्ये फारच कमी होता, म्हणजे क्लोजिंग रँक फार कमी होती, इथे क्लोजिंग रँक वाढली। थर्ड कॅप राऊंड मध्ये मे बी क्लोजिंग रँक कमी पण होऊ शकतो, असं पण आपल्याला काही गोष्टीत म्हणजे काही केसेसमध्ये बघायला मिळते, याच्या लक्षात आहे। बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी झाला। आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्ससाठी बघा तिथे 200 समथिंग होतं, 243, 404, म्हणजे खूप काही फरक पडला नाही कम्प्युटरसाठी, याच्या लक्षात। ब्रांच वाईज असे इथे दिलेलं आहे। आफ्टर दॅट आपण तिसरा कॅप राऊंडसाठी बघूया। स्पेशली आपण कम्प्युटर सायन्ससाठी बघूया। बघा 471, म्हणजे नियर अबाउट तितकाच गेलेला आहे। आफ्टर दॅट आपण फोर्थ कॅप राऊंडसाठी बघूया, कम्प्युटरसाठी 913, म्हणजे थोडा कट ऑफ काय म्हणू शकतो कमी होत गेला। म्हणजे सुरुवातीला जर आपण कॅप राऊंड पहिला जर बघितला तर इथे जो कम्प्युटरसाठी जो क्लोजिंग रँक होती, म्हणजे लास्ट जो काही विद्यार्थी होता त्याची रँक 243 होती, आणि लास्ट जर बघितलं तर 913, म्हणजे थोडाफार डिफरन्स पडलेला आहे। परंतु तुम्हाला तुमची क्लोजिंग रँक समजली असेल, तुम्हाला जर कम्प्युटर सायन्ससाठी जर घ्यायचं असेल तर प्रत्येक जर म्हणजे 99च आहे, याच्या लक्षात। फक्त थोडाफार फरक आहे, त्या पॉईंटच्या फरकामुळे मग जी काही रँक आहे ती थोडीफार चेंज झालेली आहे, याचं लक्षात। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना CUPला समजा जर ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला एकच सिंपल काम करायचं, या वेबसाईटवर येऊन ही कट ऑफ डाउनलोड करा। तुम्हाला म्हणजे कोणत्या स्ट्रीम वाईज पाहिजे, काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटेल, याचं लक्षात। तर अशाच नवीन अपडेटसाठी मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ।